नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, घेणं न देणं, फुकट जीवानं जाणं. ही घटना अनैतिक संबंधातून घडली असून मलकापूर तालुक्यातील अमोल भाऊराव भवरे, वय वर्ष 35, हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. त्या दोघा भावाकडे 5.5 एकर शेती होती. ती शेती व शेतमजुरी करून सर्व कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. शेतीसोबतच अमोल हा ऑटो चालवत होता. अमोलचे शेत जवळच्या शिवारात होते. त्याच्या शेताशेजारी शिवणी येथील दिनेश तायडे याचे शेत होते. एकमेकाशेजारी शेत असल्याने ते दोघे एकमेकांना ओळखत होते. त्या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू होते. दोघांचेही संबंध घरोब्याचे व विश्वासाचे होते. पण दिनेश हा अमोलच्या घरी आला की तो अमोलच्या नात्यातील कावेरी या महिलेवर त्याची नजर होती. तो तिला निहाळत होता, तिला लपून चोरून बघत होता आणि तिच्यावर लाईन मारत होता. हे त्या कावेरीच्याही लक्षात आले. मात्र तिनंही त्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे दिनेश याचे कावेरीशी अनैतिक संबंध सुरू झाले. तो तिला वेळ मिळेल तसा तो तिच्याशी शरीर संबंध करीत असायचा. त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची खबर अमोलला लागली तसा तो त्याच्यावर चिडला. त्याला दिनेशचा राग आला. दोघांच्या संबंधात तणाव निर्माण झाला. कावेरीलाही अमोलने चांगलेच झापले होते. त्यामुळे कावेरी हिच्यावर घरातील लोकांनी निर्बंध घातले. परिणामी दिनेश आणि कावेरी या दोघांच्या भेटीगाठी बंद झाल्या होत्या. आपल्या अनैतिक संबंधात अमोल हा अडसर ठरत असल्याने दिनेश चवथाळला. त्याला अमोलचा खूप राग येऊ लागला. तो याना त्या कारणावरून अमोल याच्याशी वाद घालू लागला. त्या दोघातील वाद हा चांगलाच धुमसू लागला. आता अमोलला संपवलेच पाहिजे असे दिनेशने मनोमन ठरवले होते. यासाठी दिनेश हा संधीची वाट पाहू लागला. बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दिनेशने अमोलला कॉल करून आपल्या शेताजवळ येण्यास सांगितले. त्यामुळे अमोल हा आपला ऑटो घेऊन शेताकडे निघाला. शेताजवळ दिनेश हा उभा होता. तेथे त्या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आपण मलकापूर येथे जेवण करायला जाऊ असे दिनेश अमोलला म्हणाला. तेव्हा अमोल याने त्याला होकार दिला आणि दोघेही जेवण करण्यासाठी निघाले असता काही अंतरावर ऑटो जाताच दिनेशने लघुशंका करण्याचा बहाणा करून अमोलला ऑटो थांबवण्यास भाग पाडले. दिनेश हा ऑटोतून उतरला तसा अमोलही उतरला. दोघेही रोडच्या बाजूला लघुशंका करत उभे होते. त्यातच त्या दोघांचे बोलणेही सुरू होते. बोलता बोलता कावेरीच्या विषयावरून परत वाद त्या दोघांमध्ये उफाळला आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हेच दिनेशला हवे होते. दिनेश हा पूर्वतयारीने चाला होता. त्याने बेसावध असलेल्या अमोलच्या गळ्यात दोरी टाकून ताकदीने फास आवळला. मात्र बऱ्याच वेळानंतर अमोलचा प्रतिकार कमी पडल्याने तो जागीच गतप्राण झाला. तो ठार झाल्याची खात्री पडताच दिनेशने त्याचा मृतदेह तेथेच टाकून दिला आणि त्याचा मोबाईल एका बोरवेलमध्ये टाकून दिला. त्यानंतर काही झाले नसल्याचा आव आणून तो आपल्या घरी निघून गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी गुरुवारी 8 जानेवारी 2026 रोजी सकाळचे 7 वाजताच्या दरम्यान मलकापूर तालुक्यातील शिवणी ते तासलवाडा रोडवर रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील लोकांची घटनास्थळी खूप गर्दी झाली होती. याचीच खबर नागरिकांनी मलकापूर MIDC पोलिसांना दिली. मलकापूर MIDC पोलीस पथक आणि त्यांची टीम सर्व घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृतदेहाचे बारीक निरीक्षण केले असता मृतकाच्या नाकातोंडातून रक्त निघत होते. दोन्ही हातावर खरचटलेल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.
त्या दरम्यान जमलेल्या काही लोकांनी मृत व्यक्ती हा तासलवाडा येथील अमोल भोवरे असल्याचे सांगून मृतकाची ओळख पटवली. पोलिसांनी दिसत्या परिस्थितीचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मलकापूरला पाठवला. अमोल भोवरेच्या मृत्यूबाबत शंका-कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या, कारण अपघात झाल्याचे कुठलेच लक्षण तिथे दिसत नव्हते. तसेच गळ्यातील व्रण वेगवेगळे संकेत देत होते. हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्या दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता रात्री अमोल हा शिवनी येथील दिनेश तायडे याचा त्याला कॉल आला होता. त्यानंतर तो ऑटो घेऊन दिनेशला भेटण्यासाठी गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दिनेश याला ताब्यात घेतले. तोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमोलचा गळा आवळून मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना दिला होता. अमोलचा खूनच झाल्याची पक्की खात्री पटली होती. त्यामुळे पोलिसांनी दिनेशला विश्वासात घेऊन घटनेबाबत कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर पुढील प्रकार कथन केला. त्याने सांगितले की अमोलच्या नात्यातील एका महिलेशी माझे अनैतिक संबंध असून त्यामध्ये अमोल हा अडसर ठरत होता. तो आमच्या अनैतिक शरीर संबंधात अडसर येत असल्याने मला त्याचा खूप राग येत होता. म्हणून मी अमोलला फोन करून बोलावून घेतले आणि संधी मिळताच मी त्याच्या गळ्यात दोरी टाकून गळफास दिला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी कबुली दिनेश याने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी अमोल याच्या खून केल्याप्रकरणी दिनेश याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.